नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मस्त खमंग झटपटीत आणि झणझणीत होणारा असा मस्त व्हेज पुलाव। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। हिवाळ्यामध्ये आता भरपूर भाज्या येतात, गाजर येतात, मटार येतात, फ्लावर येतात, तर त्याच भाज्यांचा इथं उपयोग करून अशी पौष्टिक अशी मस्त झटपट रेसिपी बनवलेली आहे। बऱ्याच जणांचा हा पुलाव बनवताना भाताचे शीत मोकळा मोकळा होत नाही, पण इथे तुम्ही बघाल तर अगदी मोकळा झालेला आहे। तर त्याच्या ट्रिक सुद्धा मी इथे सांगितलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि मटार सुद्धा बघा किती छान ग्रीन राहिलेले आहेत। तर पुलावमध्ये हे मटार ग्रीन कसे राहावे ते सुद्धा इथे सांगितलेले आहे। इथे 1 वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बासमती तांदूळ घेतलेले आहे जुने। तर शक्यतो पुलाव बनवताना जुना बासमती घ्या, म्हणजे भात असा छान मस्त मोकळा होतो। आणि जुना तांदूळ कसा ओळखायचा, तर तो दिसायला थोडासा असा पिवळसर असतो। तर अर्धा तास हे भिजत ठेवायचे। त्यानंतर आता भाज्या काय लागतील, तर थोडेसे बीन्स घेतलेले आहे, मध्यम आकाराचा उभा कट केलेला कांदा, 1 टोमॅटो आणि थोडेसे गाजर घेतलेले। त्यानंतर अर्धी वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 काजू घ्यायचे आहे। आता गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती कढई ठेवूया। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। भाताला थोडं तेल जास्तच लागतं, म्हणून थोडा मोठा चमचा टाकायचा। त्यानंतर सुरुवातीला हे काजू छान मस्त तळून घ्यायचे। काजू सोबतच तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकतात, अगदी ऑप्शनल आहे। आणि हे काजू आणि शेंगदाणे अगदी शेवटी खायच्या वेळी सर्व करायचे, म्हणजे खूप क्रंची लागतात या पुलावमध्ये। आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे। हे काजू लगेच तळल्या जातात, म्हणून अगदी काळजीपूर्वक तळायचे। आता ह्याच तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी मस्त फुलू द्यायची। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। हलकीशी गुलाबी होईल तोपर्यंत परतायची आहे। त्यानंतर आता यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकायचा। कांदा सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला मोठ्या आचेवरती परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, खूप जास्त असा ब्राऊन आपल्याला हा कांदा करायचा नाही, कारण पुलावमध्ये असा एकदम लाल कांदा चांगला लागत नाही आणि तो सॉफ्ट सुद्धा होऊ द्यायचा नाही, म्हणून मोठ्या आचेवरतीच एकदम क्रंची राखतो तो। आता ह्यामध्ये इतर व्हेजिटेबल्स टाकून घेऊया। सुरुवातीला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर खडे मसाल्यांमध्ये 1 तेजपत्ता, त्यानंतर 1 चक्री फूल, 2 लवंगा, अर्धा इंच दालचिनी आणि 4 काळे मिरे टाकून घ्यायचे आणि अगदी हलकंसं परतून घ्यायचं। तर तेलामध्येच हे परतल्या जातात, म्हणून खूप जास्त परतायची गरज नाही। आता इतर भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया, जसे की बीन्स आणि गाजर। टोमॅटो आणि मटार आपल्याला अगदी शेवटी टाकायचं आहे, कारण शेवटी मटार टाकले ना तर अगदी आपल्या मटारला अगदी आहे तसाच हिरवागार रंग राहतो, म्हणून ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा। आता छान मस्त 1 मिनिटभर मोठ्या आचेवरतीच ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या। मोठ्या आचेवरतीच परता ही ट्रिक लक्षात ठेवा। 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकून घ्या आणि 1 टीस्पून धना पावडर टाका। तर तिखट तुम्ही हवं तसं आवडीनुसार घेऊ शकतात। अगदी थोडंसंच हे परतून घ्यायचं आहे, कारण हे मसाले कोरडेच असतात, म्हणून अगदी लगेच जळतात। त्यानंतर आता ह्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायची। दही आवर्जून टाका आणि छान मस्त तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये भिजत घातलेला हा तांदूळ टाकायचा आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा परतायचा आहे, कारण हा लगेच तुटतो, कारण हा भिजत घातलेला होता ना आपण। तर अशा प्रकारे छान हलक्या हलक्या हाताने याला परतून घ्यायचा। आता इथे 1 वाटीसाठी 1 ग्लास पाणी घ्यायचं। तुमच्या जर 2 वाट्या किंवा 4 वाट्या असतील तर तेवढेच ग्लास पाणी घ्यायचं, आणि वाटीने घ्यायचं असेल तर दुप्पट पाणी घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने परतून घ्यायचं। आता यामध्ये टोमॅटो आणि वाटाणे टाकून घेऊया। तर इथे बघा, सगळ्यात शेवटी मी वाटाणे आणि टोमॅटो टाकलेले आहे।
एकदा नक्की टाकून बघा आणि चव कशी होते हे मला कमेंटद्वारे सांगा. चवीपुरते मीठ टाकून घेऊया. अगदी चिमूटभर साखर टाकून घेऊया. बघा आता टोमॅटो आणि वाटाणे मी आत्ता टाकलेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवताना पूर्ण ठेवायचं नाही, थोडंसं अशी कळा बाजूला ओपन ठेवायची. बघा इथं मी थोडी बाजूला ठेवली. आता बघा 10 ते 15 मिनिटानंतर किती छान मस्त शिजलेला आहे. साधारण 10 ते 15 मिनिटं पुरेसा आहे हा भात शिजायला. मध्ये मध्ये अजिबात हलवायचं नाही. एकदा झाकण ठेवून दिलं की डायरेक्ट 10 मिनिटांनीच झाकण उघडायचं. तर बघा किती शीत आणि शीत भाताचं मोकळं झालेलं आहे. अजिबात चिकट झालेला नाही भात. तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की भात वाटाणे शेवटी टाका आणि टोमॅटोसुद्धा, आणि झाकण ठेवताना पूर्ण ठेवू नका. तर असा झटपट आपला खमंग भात तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.